नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण आज समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो विषय आहे आरोग्य विषयक शासकीय योजना. या नेमक्या योजना काय आहेत, समाजामध्ये सामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा पोहोचाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवत असतं. त्या योजना नेमक्या काय आहेत आणि त्या योजनांचीच माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रशांत साळुंखे सर, शिवसेनेचे ते वैद्यकीय मदत कक्ष. नमस्कार सर, आपलं स्वागत. सर, सध्या शासनाच्या सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक सुविधा पोहोचाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवत असतं. नेमक्या त्या योजना काय आहेत, कशा पद्धतीच्या योजना असतात, या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगा. नमस्कार. प्रथमतः नेक्स्ट मराठी या चॅनलचं खूप खूप धन्यवाद. माझं नाव प्रशांत साळुंखे. मी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं काम पाहतो. हे काम पाहत असताना गेल्या 2015 पासून अनेक रुग्णांना मी ही मदत करत असताना आम्हाला एक सातत्यानं एक विषय पुढे आला की रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी पैसे नाहीत, औषधासाठी पैसे नाहीत. यासाठी आम्ही 2015 साली आमचे मार्गदर्शक मंगेश चिवटे सर आहेत, तर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभाग सुरू करण्यासाठी विनंती केली. ती विनंती मान्य करून तो विभाग सुरू झाला. त्या काळापासून आम्ही रुग्णांना ही मदत करत आलेलो आहोत. आपल्याला माहित आहे की समाजात बरेच सर्व गरीब आहेत, सर्वसामान्य रुग्ण आहेत की यांच्याकडे वैद्यकीय मदतीसाठी रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी पैसे नसतात. अनेक रुग्णांची तर अशी अवस्था आहे की मी आज जेवू का वैद्यकीय म्हणजे औषधासाठी पैसे खर्च करू. तर हे होत असताना सातत्यानं सरकारच्याही निदर्शनास आलं की नागरिकांसाठी एक चांगली योजना आपली येणं गरजेचं आहे. ती चांगली योजना म्हणजे मला सांगावंसं वाटतं की महात्मा फुले योजना. महात्मा फुले योजना पूर्वी 1.5 लाखापर्यंत मर्यादित होती, तर त्यालाच पंतप्रधान सहायता निधी हे जोडून ही साधारण 5 लाखापर्यंत करण्यात आली. आणि आज 5 लाखाच्या माध्यमातून वर्षाला आपण साधारण बघतोय की 1350हून अधिक आजार जे होते ते समाविष्ट होते. तर आता नुकतंच ह्या 4-5 दिवसापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील आणि याचबरोबर आपले कोल्हापूर आणि कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री यांनी खूप चांगला निर्णय घेतला की महात्मा फुले मध्ये आता साधारण 2300हून अधिक आजार आता समाविष्ट होत आहे. त्यामुळे या रुग्णांना मदत मिळण्यासाठी या महात्मा फुले योजनेचा खूप मोठा लाभ सध्या मिळत आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी आहे. मुख्यमंत्री सहायता निधी जर आपण पहिले 20 प्रकारचे दुर्धर आजार जे आहेत त्यांचा समावेश आहे. याचबरोबर या मुख्यमंत्री सहायता निधी बरोबर कामगारांसाठी खूप चांगली योजना आलेली आहे. तर या योजनेच्या माध्यमातून 2 लाखाहून अधिक मदत या योजनेच्या माध्यमातून त्यांना मिळत असते. म्हणजे या पलीकडे जाऊन सिद्धिविनायक सारखा ट्रस्ट आहे, टाटा ट्रस्ट आहे, शिर्डी ट्रस्ट आहे, या माध्यमातून रुग्णांना तिथेही अर्थसहाय्य मिळत असते. अशा बऱ्याच योजना आहेत की या नागरिकांना मिळत आहेत. आणि या बऱ्याच हॉस्पिटलमध्ये आता हॉस्पिटल ही पॅनेलवर जास्तीत जास्त पॅनेलवर घेऊन त्यांना या माध्यमातून मदत केली जात आहे. आता कुठलाही रुग्ण उपचाराविना राहणार नाही अशी या पद्धतीनं आता शासनाने व्यवस्था केलेली आहे. आपण सर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं काम पाहता, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायला गेलं तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे कोणकोणते दवाखाने आहेत की ज्या ठिकाणी या योजना राबवण्यात येत आहेत आणि रुग्णांना तेथे सेवा दिली जाते? आता जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर जवळजवळ 80% रुग्णालयामध्ये ही योजना पोहोचलेली आहे. काही आता रुग्णालय आहेत की त्या ठिकाणी इन पॅनेलमेंट करून ती प्रोसिजर सुरू आहे. आता कोल्हापूर शहरात जर आपण पाहिलं तर मोठी हॉस्पिटल बघितलं तर आधार हॉस्पिटल आहे, ॲपल हॉस्पिटल आहे, डायमंड हॉस्पिटल आहे, अथाई हॉस्पिटल आहे. याचबरोबर लहान मुलांचं साई स्पर्श हॉस्पिटल आहे, मोरिया हॉस्पिटल आहे. असे बरेच हॉस्पिटल सध्या या योजनामध्ये समाविष्ट आहेत. आणि प्रत्येक हॉस्पिटलला मुख्यमंत्री सहायता निधी त्याचबरोबर महात्मा फुले ह्या दोन्ही योजना समाविष्ट आहेत. त्यामुळं प्रत्येक रुग्णाला तिथं गेल्यानंतर त्यांना लाभ त्याचा मिळतो. हा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासते किंवा काय करावं लागतं या योजनांचा लाभ घेण्यासाठी? आता बेसिकली कसं आहे, ज्या ठिकाणी महात्मा फुले योजना आहे त्या ठिकाणी आरोग्य मित्र यांचा एक स्पेशल विशेष कक्ष आहे.
या कक्षामध्ये जाऊन जो आजार बसतो त्या ठिकाणी जाऊन आपल्याला फक्त आधार कार्ड आणि जे आपलं महात्मा फुलेचं आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आहे हे दाखवून आपण त्या ठिकाणी उपचार घेऊ शकतो. जरी ते नसेल तरीही सुद्धा या ठिकाणी आपल्याला रेशन कार्ड दाखवल्यानंतर तिथं त्यांचं नाव एनरोलमेंट करून त्या सुविधेचा त्यांना लाभ दिला जातो. या ठिकाणी या पद्धतीनं महात्मा फुलेचं हे सोपस्कर काम आहे. त्याच पलीकडे मला सांगावंसं वाटतं की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपल्याला एक साधारण 7 ते 8 प्रकारचे कागदपत्र लागतात. मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म आहे, त्याचबरोबर रेशन कार्ड आहे, त्याचबरोबर आधार कार्ड आहे, उत्पन्नाचा एक साधा 1,60,000च्या आतील उत्पन्नाचा तहसीलदार दाखला लागतो, त्याचबरोबर हॉस्पिटलचं इस्टिमेट रिपोर्ट, याबरोबर हॉस्पिटलचं बँक डिटेल्स या आणि आमदार किंवा खासदारांचं एखादं पत्र लागतं की हे सगळे डॉक्युमेंट आपण एकत्रित करून आपण मुख्यमंत्री सहायता निधीला हे जर एक PDF करून मेल केला, या मेलवर सर्व पूर्ण कम्युनिकेशन चालतं आणि रुग्णाला विदिन 5 ते 6 दिवसाच्या आत ही मदत त्यांना तातडीने मिळते. जर आपण ग्रामीण भागाचा विचार करायला गेलं तर ग्रामीण भागातील नागरिकांना उपयोगी ठरणारी अशी कोणती योजना आहे? आता ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आता तसं काही राहिलं नाही. ह्या ज्या मी योजना सांगतोय की ह्या योजनांचा उपयोग सर्वच जिल्ह्यातील राज्यातील नागरिकांना परिपूर्णतेने मिळत आहे. आपण जर पाहिलं तर या 2 योजनांच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात PSC वगैरे आहेत, म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून छोटे छोटे हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी तिथेही ती व्यवस्था आहे भक्कम. त्या ठिकाणी जर काही व्यवस्था जर आपल्याला म्हणजे सुविधा मिळाली नाही, म्हणजे पुढचे उपचार जर करायचे असतील तर हे कोल्हापूर सारख्या चांगल्या दर्जेच्या ठिकाणी आपल्याला उपचार या ठिकाणी मिळू शकतात. जर काही आता आपण बघतोय की सध्या ट्रान्सप्लांटच्या काही गोष्टी आहेत, तर ह्या ट्रान्सप्लांटच्या गोष्टी आता काही कोल्हापूरमध्ये हॉस्पिटलमध्ये होत आहेत. किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे. पण अधिक आपल्याला पुढे जाऊन जर बघितलं तर पुणे मुंबईला ही मोफत करण्याची व्यवस्था ट्रान्सप्लांटची या ठिकाणी उपलब्ध होत आहे. आता नुकतंच शासनानंही निर्णय घेतला की जे काही महागडे उपचार आहेत ट्रान्सप्लांटचे, यासाठी पण एक विशेष निधी या आपल्या सरकारच्या माध्यमातून उभा केला जाणार आहे. त्यामुळे इथून पुढे कोणाची परवड होणार नाही. आता आपण इतकं सेवा देतायत, इतकी वर्ष झालं या फील्डमध्ये आहात, नागरिकांनाही काही या म्हणजे अडचणींना सामोरं जावं लागतं का या योजनांचा लाभ घेत असताना? आता मला एक आवर्जून सांगावंच वाटतं की आपण जर बघतोय तर एखादा आता मॅरेज झाल्यानंतर आपलं रेशन कार्डवर पहिला नाव समाविष्ट करून घेणं खूप महत्वाचं आहे. आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या बाबतीत बऱ्याचदा असा अनुभव येतो की बऱ्याच जणांचं आफ्टर मॅरेज नंतर रेशन कार्डवर नाव समाविष्ट नसतं. त्यामुळे तो लाभ देण्यासाठी त्यांना तहसीलदार रहिवाशी दाखला द्यावा लागतो. तर अशा वेळेस आपण सुरुवातीलाच की आता एखादं मूल जन्मलं तर त्याचं नावानं फाईल जर पाठवायची झाली तर आईच्या नावानं फाईल पाठवली जाते, बेबी ऑफ जे काय असेल ते. तर आपल्याला ही फाईल जर पाठवायची असेल तर आईचं नाव लवकर आपण समावेश करणं गरजेचं आहे, किंवा रेशन कार्ड आपलं अपडेट ठेवणं गरजेचं आहे. आधार कार्ड एक हे डॉक्युमेंट खूप महत्वाचं आहे. आधार कार्ड प्रत्येकाचं असणं गरजेचं आहे. बऱ्याच जण आधार कार्डही नसतं. त्यामुळं नागरिकांना आपले जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत यासाठी, तर त्या डॉक्युमेंट्स आपले अपडेट, किमान आपलं रेशन कार्ड आणि आधार कार्ड ही खरी आरोग्य सेवा देण्याची किंवा आरोग्य लाभ मिळवण्याची एक महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. तर आपण हे डॉक्युमेंट्स आपले चांगल्या पद्धतीनं ठेवले पाहिजे. बऱ्याचदा ह्या डॉक्युमेंटमुळे ही सेवा मिळण्यासाठी अडथळा येऊ शकतो. तरी सुद्धा काही ज्याला पर्याय आहेत ते आपण पर्याय उपलब्ध करून त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत असतो. काही वेळेला काय होतं की या योजनांचा लाभ घेतला जातो, ठराविक अमाऊंट असते एखाद्या योजनेसाठी. आता आपल्या योजना आहेत त्यामध्ये 5 लाखाची एक अमाऊंट आहे सध्या. काही रुग्णांची त्या सेवेमध्ये म्हणजे ती सेवा घेतली जाते काही रुग्णांकडून, परंतु काय होतंय की ज्यावेळी दुसऱ्या वेळेला दुसरी सेवा घ्यावी लागते त्यावेळी त्याचा तो असणारा बॅलन्स, त्याचं नेमकं काय झालेलं आहे, किंवा आपल्याला पुन्हा एकदा या योजनेचा लाभ घेता येईल का, या सगळ्यांच्या मध्ये तो नागरिक या विषयामध्ये संभ्रम अवस्था त्या नागरिकाची असते. यासाठी काय करायला हवं आणि कसं समजेल की बाबा मी या योजनेचा इतपत लाभ घेतलेला आहे आणि मी आणखी परत घेऊ शकतो? बघ, आता बेसिकली कसं आहे की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्राचा एक डेस्क आहे. या ठिकाणी आपण गेल्यानंतर जो काही आजार आहे तो समाविष्ट असतो
त्या आजाराला किंवा त्या ऑपरेशनला साधारण किती अमाऊंट आहे ही सांगितली जाते. त्या योजनेत 5 लाखाचं वर्षाला पॅकेज आहे सरकारचं, की या 5 लाखाचा उपयोग तुम्ही वर्षभरात कधीही करू शकता. तर यामध्ये समजा एक 1.5 लाख रुपये खर्च आला असेल तर तो बॅलन्स 3.5 लाखापर्यंत आपला राहतो. आणि हा बॅलन्स आपल्याला तपासायचा असेल किंवा नागरिकांना सांगायचं असेल तर जवळचं आरोग्य मित्र म्हणजे ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारू शकता की माझा हा नंबर आहे, तर या ठिकाणी तुम्ही जरी ऑपरेट करून चेक केलं तरी हा बॅलन्स आपल्याला समजू शकतो. पुढचे उपचार जर त्यांना घ्यायचे असतील तर तो त्यांना बॅलन्स समजू शकतो. दुसरं आहे की शासनाचं आपलं महात्मा फुलेचं पोर्टल आहे, या ठिकाणी आपला हा बॅलन्स समजू शकतो. तर मला आणि यामध्ये ऍड करून सांगायचं आहे की समजा 5 लाख रुपयाचा आपला बॅलन्स संपला असेल तर आपण मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज करू शकतो. या ठिकाणी आपण ही मदत ऍडिशनल उपलब्ध करू शकतो. नागरिकांना जागरूक करण्यासाठी प्रशासन आणखी काही भूमिका घेतंय का या योजनांमध्ये? कारण अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की या योजना माहिती आहेत परंतु त्याबद्दल जागरूकता नाहीये. मग त्यासाठी प्रशासन आणखी काही योजना राबवतंय? आता प्रशासनामार्फत घरोघरी जाऊन आता आपण जर बघितलं तर जस्ट आज कालच या 2 दिवसापूर्वी महिलांसाठी खूप सुंदर स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबवलं जात आहे. या महिलांच्या पूर्णपणे म्हणजे आपण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य शिबिरं घेतली जात आहेत. याचबरोबर असंसर्गित रोग तपासणी आहे, यामध्ये मधुमेह, रक्तदाब, कर्करोग. आता मी ग्रामीण भागात जर पाहिलं तर कर्करोग असेल तर याच्याविषयी अवेअरनेस खूप कमी आहे. तर अशा वेळेस ग्रामीण भागातील महिलांचं आपलं कर्करोगाच्या बाबतीत स्क्रीनिंग ही केलं जात आहे. त्या माध्यमातून जो कर्करोग गंभीर आजार तर तो लवकर जर डिटेक्ट झाला तर त्यांना उपचार मिळण्यासाठी शासनावर प्रयत्न सुरू आहेत. तर महिलांसाठी सध्या हे खूप अभियान सुरू आहे की पूर्ण त्यांची तपासणी होईल. यात जे काही रुग्ण आढळतील तर त्यांच्यावर पुढे मोफत उपचार करण्याचं पण नियोजन शासनामार्फत केलं जातं. भविष्यात आरोग्य क्षेत्रात कोणत्या सुधारणा होणं आवश्यक आहेत असं आपल्याला वाटतंय? मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं, आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शन खाली काम करत असताना आणि माननीय आंबेडकर साहेब यांचंही मार्गदर्शन यामध्ये मिळत असतं. मला या ठिकाणी असं वाटतंय की यापुढं म्हणजे 5 लाखाचा जो हे आहे वर्षाला, तर राज्यभर कॅशलेस हॉस्पिटल झाले पाहिजे की तिथं गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं योजनाऐवजी तिथं जाऊन कधीही कितीही म्हणजे उपचाराला खर्च आला तर तिथं कॅशलेस पद्धतीने हे उपचार झाले पाहिजे. म्हणजे जो रुग्ण आहे तर बऱ्याचदा काय होते की खासगी हॉस्पिटलमध्ये फाडाफाडी होते, तर सरकारमार्फत जर कॅशलेस हॉस्पिटल जर उभा केलं तर हे कॅशलेस हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरतील. कधीही त्यांची लूट होणार नाही. काही हॉस्पिटल मार्फत लूट होते, आपण म्हणजे खर्च जरी कमी असेल तर जास्त पैसे घेतले जातात. हॉस्पिटल आपण म्हण आहे की न्यायालयाची पायरी आणि हॉस्पिटलची पायरी ही चढायला कधी लागू नये. यासाठी आता एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबई ठाण्यामध्ये 5 कॅशलेस हॉस्पिटल सुरू केलेले. कोल्हापूरमध्ये पण आम्ही सावित्रीबाई फुले असेल, पंचगंगा हॉस्पिटल असेल आणि आयसोलेशन हॉस्पिटल असेल, हे सुसज्ज हॉस्पिटल बांधून या ठिकाणी कोल्हापूरच्या नागरिकांना पण एक कॅशलेस व्यवस्था आपण उपलब्ध केली पाहिजे, ही आम्ही मागणीही केलेली आहे. सर, आता इतके दिवस झाले आपण आहात या फील्डमध्ये, प्रेक्षकांना काय संदेश द्याल की या ज्या शासनाच्या विविध योजना असतात त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा शासनाला कोऑपरेट करण्यासाठी काय संदेश द्याल प्रेक्षकांना? मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की आज आपल्या ह्या सगळ्या प्रवासात जात असताना आयुष्याच्या, तर आपल्याकडे एक आरोग्याची एक भक्कम योजना ही शासनाची जी आहे, त्या शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याची माहिती एक जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्या जवळची कोणकोणते हॉस्पिटल यामध्ये समाविष्ट आहेत. मला एक उदाहरण म्हणजे गडिंग्लज असेल तर गडिंग्लज मध्ये बरीच हॉस्पिटल आहेत. इचलकरंजीमध्ये आहेत, पेठ वडगावमध्ये आहेत, वारणानगर परिसरात आहेत, कोल्हापूर शहरात आहेत. या ठिकाणी कोणकोणते हॉस्पिटल आहेत की बाबा तिथं कोणकोणत्या योजना आहेत ह्याची एक माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि ही माहिती ही शासनामार्फत प्रत्येकांना म्हणजे आरोग्य केंद्रामार्फत ही दिली जात आहे. तर ही माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे. माझ्यासाठी म्हणजे मला काय म्हणायचं की आपल्याला या ठिकाणी शासनामार्फत महालॅब मार्फत अशी व्यवस्था केलेली आहे की आपण वर्षातून
रक्त लघवी ही चेक करू शकतो. म्हणजे आपलं आरोग्य हे सध्या आपलं कुठं आहे, माझ्यात काय कमी जास्त आहे, जर हे चेक केलं तर आपल्याला पुढचे उपचार आपल्याला उपरुग्णालयात असतील किंवा खासगी रुग्णालयात असतील किंवा कोल्हापूर शहरातील चांगल्या रुग्णालयात असतील हे मिळू शकतील. नागरिकांनी स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या काही तपासण्याही आपल्या वर्षातून एकदा केल्या पाहिजे. त्यामुळे आपलं अचानक काही ज्या गोष्टी उद्भवणार आहेत तर त्या उद्भवणार नाहीत, या निमित्तानं मला सांगायचं वाटतं. आपण पाहिलं की मानवी जीवनामध्ये आरोग्य ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि शासन ह्या सुविधा असतील, प्रत्येक आरोग्याच्या सुविधा प्रत्येक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध योजना राबवत असतं आणि या योजनांचा लाभ नेमका कसा घेता येईल, या योजना घेत असताना नागरिकांना नेमक्या काय अडचणी येत आहेत, प्रशासन कसं काम करत आहे, त्याचबरोबर प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक राहिलं पाहिजे, या सर्वांसंदर्भातच सरांनी अत्यंत महत्वाची आणि खूप छान माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा अशाच विविध विषयांवरती आपण भेटणार आहोत. नमस्कार.